नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गुढीपाडव्याचा सण जवळ आलाय, पण गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी अमावस्या आल्याने अनेक लोकांच्या मनात गैरसमज आहेत. तर हे गैरसमज नेमके का आहेत आणि हे समज खरंच आपण सगळ्यांनी फॉलो करायला हवेत का? तर या सगळ्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दाकरू सोमण. नमस्कार. तो म्हणजे तुमचं हिंदुस्तान पोस्ट मध्ये मनापासून स्वागत. हो, नमस्कार. गुढीपाडव्याविषयी आपण चर्चा करतोय. तर गुढीपाडव्याचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे, त्याच्याविषयी काय सांगाल? हो, गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा प्रारंभाचा दिवस. चैत्र शुक्ल प्रतिपदा शालिवान शक 1948 हे सुरू होते यावर्षी. तर गुढीपाडव्याचं धार्मिक महत्व एक म्हणजे ब्रह्मदेवानं सृष्टी या दिवशी निर्माण केली अशी श्रद्धा आहे. हं. दुसरं म्हणजे प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परत आले या दिवशी आणि लोकांनी गुढ्या तोरणं उभारून त्याचं स्वागत केलं. तसंच शालिवाहन राजांनी शकांचा पराभव केला आणि हा हं. राजा किती उदार बघा. त्यांनी या संवत्सरामध्ये आपलं नाव लावलं शालिवाहन, पण हं. ज्यांचा पराभव केला त्यांचंही नाव लावलं, म्हणून आपण शालिवाहन शक हं. 1948 असं म्हणतो. हं. हं. तसंच महत्वाची गोष्ट म्हणजे हे नवीन वर्ष आहे. 3.5 मुहूर्तातील हा एक मुहूर्ताचा दिवस समजला जातो. त्यामुळे मौल्यवान वस्तूची खरेदी या दिवशी केली जाते. कोणाला घर घ्यायचं आहे, सोनं घ्यायचं आहे, मौल्यवान वस्तू खरेदी करायची आहे किंवा एखाद्या शुभ कार्याचा प्रारंभ करायचा आहे, तर तो या दिवसापासून केला, तो नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासून. तेव्हा हे मराठी नववर्ष आहे, हिंदू नववर्ष आहे आणि या नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा हा आनंदानं साजरा करायचा आहे. आणि आनंद म्हणजे काय, तर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करीत असताना आपण आनंद मानायचा आहे. तेव्हा बरोबर. म्हणून शोभायात्रा निघतात, सांस्कृतिक महत्व पटवलं जातं. विशेषतः आरोग्याविषयी, स्वच्छतेविषयी, देशाविषयी असे प्रगतीचे म्हणजे विशेष म्हणजे अभिमानाचे क्षण असे साजरे केले जातात आणि असा समारंभ हा आपल्याकडे सध्या मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. म्हणून गुढीपाडवा हा विशेष दिवस महत्वाचा आहे. 3.5 मुहूर्तातील शुभ दिवस आणि शोभायात्रेच्या द्वारे संस्कृतीचं दर्शन जनमानसात अभिमानास्पद रीतीने केले जातं. सो म्हणजे तुम्ही आत्ताच म्हणालात की 3.5 मुहूर्तापैकी एक आहे गुढीपाडवा. पण मग जर या दिवशी अमावस्या येत असेल, तर ती आपण म्हणजे त्याच्याविषयीचे नियम पाळायला हवेत का? आणि दुसरीकडे असंही असते हा. की लक्ष्मीपूजन जे असतं ते आपण अमावस्येला करत असतो. तर या सगळ्याविषयी काय सांगाल, की अमावस्येविषयी शास्त्रात काय सांगितलंय आणि तुमचं काय मत आहे? हा, चांगला प्रश्न विचारलाय. या वर्षी फाल्गुन कृष्ण अमावास्या सकाळी 6:53 संपते आणि त्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा सुरू होते. आता या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षयतिथी आहे. आता हं. क्षयतिथी म्हणजे काय ते सांगतो. जी तिथी दोन्ही दिवस लगतच्या सूर्योदयाला नसते त्याला क्षयतिथी म्हणतात. आणि बरोबर. जी तिथी 2 दिवस सूर्योदयाला असते त्याला वृद्धी तिथी म्हणतात. आपल्याला माहितीये कालगणनेमध्ये पंचांगामध्ये ही स्थिती येते. तशी या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी आहे. ती सूर्योदयाच्या वेळी नाही आहे. म्हणजे गुरुवारी पण नाही आणि शुक्रवारी पण नाही, त्यामुळे क्षय तिथी आहे. तशी ती यावर्षी आली आहे आणि फाल्गुन कृष्ण अमावास्या 6:53 समाप्त होते. तेव्हा आपण हं. गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे, गुढी उभारायची आहे, अभ्यंगस्नान करायचंय आणि शोभायात्रा जी काढायची ती सकाळी 6:53 हं. अमावस्या संपल्यानंतर आपण हा गुढीपाडव्याचा सण साजरा करायचा आहे. आता अशी स्थिती काय या वर्षी आली असं नाही, प्रथमच आली असं नाही. आपल्याला हं. माहिती आहे 28 मार्च 2017 या दिवशी सुद्धा क्षयतिथी होती, चैत्र शुक्ल प्रतिपदा, आणि त्यावेळी सुद्धा अशी स्थिती आली होती. आणि या वर्षानंतर पुन्हा 10 एप्रिल 2032 म्हणजे बघा आणखी 6 वर्षांनी पुन्हा 2032 मध्ये 10 एप्रिल रोजी अशीच फाल्गुन कृष्ण अमावस्या संपल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा. क्षय तिथे हं. अमावस्या ही वाईट नसते, पण हं. नवीन वर्षाचा प्रारंभ, नवीन शालिवान शकाचा प्रारंभ हा
अमावस्या संपल्यानंतर होतोय 6:53 म्हणून आपण गुढीपाडवा हा सण नवीन वर्षाचा, 3:30 मुहूर्ताचा, आनंदाचा, विश्वासाचा आणि विशेषतः पवित्र असा हा सण सकाळी 6:53 साजरा करायचा आहे. हं. मला सांगा मग ही तिथी कधीपासून सुरू होते आणि कधीपर्यंत आहे आणि आपण गुढी नेमकी कधी उभारायला हवी आहे? हा एक चांगला प्रश्न विचारला. लोकांना वाटतं गुढी कधी उभारायची. हं. अर्थात लक्षात ठेवा की चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सकाळी 6:53 गुरुवारी 19 मार्च रोजी सुरू होते. त्यामुळे गुढीपाडवा, गुढी उभारायची हे अर्थात सकाळी 6:53 करायचे. परंतु सूर्योदयानंतर ही तिथी लगेचच सुरू होते म्हणून 6:53 थांबायला पाहिजे. आणि 6:53 आपण मध्यान्हापर्यंत दुपारी 12 वाजेपर्यंत कधीही गुढी उभारायला हरकत नाही. तेव्हा मुहूर्त, शुभ मुहूर्त, तो दिवसच 6:53 शुभ दिवस आहे. त्यामुळे दुपारी तदनंतर मध्यान्हापर्यंत गुढी उभारली जाते. आणि गुढी उभारण्यापूर्वी अभ्यंगस्नान करायचं. एक ब्रह्मध्वज, गुढीला ब्रह्मध्वज म्हणतात. आपल्याला माहितीये की एक काठी घ्यायची, काठीला वस्त्र लावायचं, केशरी वस्त्र, त्याच्यानंतर कलश हा उपडा त्याच्यावरती घालायचा, साखरेची माळ लावायची त्याला, आणि कडुलिंबाची पानं लावायची, हार घालायचा, रांगोळी घालायची खाली गुढीच्या, आणि अशी ही गुढी उभारायची आहे. गुढी हा ब्रह्मध्वज आहे. ब्रह्मदेवानं हं. सृष्टी निर्माण केली म्हणून गुढी उभारायची. ही विजयाची गुढी आहे, ही सत्याची गुढी आहे, ही नीतीची गुढी आहे, आणि आपल्या प्रयत्नांची गुढी आहे. अशी राष्ट्र प्रेमाची गुढी आहे. अशी ही गुढी उभारायची दुपारी 12 वाजेपर्यंत. आणि नंतर हा दिवस, संपूर्ण दिवस हा अर्थात शुभ दिवस मानला जातो. आणि 3:30 मुहूर्तातील दिवस, यामुळे शुभ कार्य करायचं, इतरांना मदत करायची, सामाजिक संस्थांना मदत करायची विशेषतः, आणि आनंदाने हा दिवस घालवायचा. कारण पहिला दिवस वर्षाचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कडुनिंब भक्षण करायचं. कडुनिंबाचं महत्व आपल्या आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेलं आहे. औषधी वनस्पती आहे. अर्थात ती संयमानं घ्यायची. हं. कडुनिंबामध्ये इतर गोष्टी त्याच्यामध्ये घालून त्याचं गोळी केली जाते, आणि ती कडुनिंब भक्षण हे महत्वाचं आहे. कोवळी पानं कडुनिंबाची ही भक्षण करायला सांगितलंय, म्हणजे वर्षभर आरोग्य चांगलं राहतं. लक्षात ठेवा, अशी एक श्रद्धा आहे, वर्षाचा हा पहिला दिवस आपण जर आनंदात घालवला तर संपूर्ण वर्ष आनंदात जातं. म्हणून या दिवशी महत्वाचं कार्य असेल ते करायचं. वर्षाचा पहिला दिवस, खरं सांगू का, हा महत्वाचा आहे. आणि या दिवशी सुरुवात केली आपण शुभ कार्याला की वर्षभर आनंदाचं, समाधानाचं, सुख समृद्धीचं जातं, अशी श्रद्धा असते. गुढीपाडव्याविषयी आपण बोलतोय, तर यावेळेसचं जे शालिवाहन शक संवत्सर आहे, तर त्याचं नाव पराभव आहे. तर ते असं नाव काय आहे? म्हणजे नेमकं काय हा, त्याच्या मागे आहे लॉजिक? ही संवत्सर 60 आहेत. 60 नाव आहेत संवत्सराची, आणि हं. ती क्रमाक्रमाने येत असतात. तर या वर्षी पराभव नाव संवत्सर शालिवाहन शक 1948 हे सुरू होत आहे. अर्थात पराभव म्हणजे आपला पराभव नव्हे, तर अनितीनं वागणाऱ्यांचा पराभव आहे. हा पराभव भ्रष्टाचारी लोकांचा आहे, असत्यानं वागणाऱ्यांचा आहे, दुष्ट प्रवृत्तीचा हा पराभव आहे. तेव्हा नीतिमत्तेनं वागणारे, सत्यानं वागणारे, मेहनत करणारे, आणि दुष्ट प्रवृत्ती नसणारे असे जे लोक आहेत, सज्जन लोक आहेत, हं. त्यांचा हा पराभव नाहीये, तर त्यांचा विजय आहे. कारण गुढी विजयाची आहे, आणि ती सत्प्रवृत्तीची, सत्याची आहे, नीतिमत्तेची आहे, प्रामाणिक मेहनतीची आहे. आणि हा पराभव अनितीचा, भ्रष्टाचाराचा, असत्याचा, दुष्ट प्रवृत्तीचा पराभव होणार आहे. म्हणून या संवत्सराचं नाव पराभव असं आहे. गुढीपाडव्याच्या सणाविषयी आपण बोलतोय. जेव्हा असा सण येत असतो, तर त्यावेळेस म्हणजे एक विज्ञाननिष्ठ विचारसरणी पण आपण पाळायला हवी असा एक समज असतो. तर मग पारंपरिक सण साजरे करत असताना आपण विज्ञाननिष्ठ विचारसरणीने कसं वागायला हवं? तुम्ही एक खगोल अभ्यासकही आहात आणि पंचांगकर्तेही आहात. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारते, की आपण हे कसं साधायला हवं? हा, चांगला प्रश्न विचारलाय. आपले सण आणि उत्सव हे कशासाठी असतात हे प्रथम सांगतो. आपले सण
हे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी असतात. शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून राहतं, तर शरीराचं आरोग्य अर्थात हे आहारावर अवलंबून राहतं. आहार कसा घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं, तर ऋतूप्रमाणे आहार घेतला की शरीराचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे आपले सण हे ऋतूवर आधारित आहेत. आपल्याला बरोबर. माहितीये उपवासाचा श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो, की आपण चलनवलन कमी होतं, भूक कमी लागते, त्यामुळे हलका आहार घ्यावा, उपवास करा, हे सांगितलेलं आहे. म्हणून तो श्रावण महिना पावसाळ्यात येतो. आणि दिवाळी, ज्यावेळी तेल तुपाची शरीराला आवश्यकता असते, हा सण दिवाळीचा किंवा मकर संक्रांतीचा हे थंडीमध्ये येत असतात. कारण त्यावेळी ते पदार्थ खायला भूक जास्त लागते, शरीराला आवश्यकता असते तेलाची, तुपाची. तेव्हा अशा रीतीनं सण उत्सव, सणांची रचना ही त्यावेळी ऋतूप्रमाणे आहार घ्यावा यासाठी केलेली आहे. पण ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण हे चंद्रावर अवलंबून आहेत, तिथींवरती. म्हणून चांद्र सौर पद्धतीचा मेळ आपल्याकडे पंचांगात घातलेला आहे. म्हणून जुलै महिन्यामध्ये, पावसाळ्यामध्ये श्रावण महिना येतो आणि थंडीच्या सीझन मध्ये ही दिवाळी येत असते. आणि उत्सव कशाला असतात, तर उत्सव मनाच्या आरोग्यासाठी असतात. आता बघा ना, गुढीपाडव्याचा उत्सव, शोभायात्रा जेव्हा निघते तेव्हा किती आनंद लोकांना वाटतो बघा. शोभायात्रेत हो. हजारो लाखो लोक सामील होत असतात आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन सर्वांना घडवत असतात. लक्षात ठेवा, शोभायात्रेची सुरुवात ही 50 एक वर्षापूर्वी झाली, परंतु आता गावागावामध्ये गुढीपाडव्याची शोभायात्रा असते. लोक गुढ्या उभारतात, आनंदानं शोभायात्रेमध्ये सामील होतात. मनाचा आनंद, दुःख, चिंता सगळी विसरली जाते. तेव्हा मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्सव असतात आणि शरीराचं आरोग्य चांगल्यासाठी सण असतात. आता गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड, हा आनंदाचा उत्सव. पण दान धर्म करा, गरिबांना मदत करा, हा सुद्धा उद्देश सणामागचा आहे. अक्षय तृतीयेचा क्षण येतो. आपल्याकडे गुढीपाडव्यापासून हळदी कुंकू समारंभ साजरे करतात, महिला वर्ग एकत्र येतात. आता आपल्याला माहिती आहे, सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची पद्धत सुरू केल्यामुळं स्त्रिया शिकू लागल्यात. प्रत्येक क्षेत्रात महिला दिन आपण साजरा करीत असतो, त्यावेळी लक्षात येतं की प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची प्रगती झालेली आहे. तेव्हा सावित्रीबाई फुलेंना वंदन करून आपण महिलांचा मेळावे भरले जातात, त्या निमित्तानं एकत्र येतात, दुःख चिंता विसरतात. अक्षय तृतीयेप्रमाणे हळदी कुंकू समारंभ साजरे होतात आणि त्यावेळी दान देण्याची पद्धत आहे, लक्षात घ्या. म्हणजे अक्षय तृतीया ही उन्हाळ्यामध्ये येतं, ते जलदान करा, पिण्याची पाण्याची सोय करा. पूर्वी गावामध्ये वटवृक्ष असायचे आणि खाली तिथे एका माठामध्ये थंड पाणी ठेवलं जायचं, गूळ ठेवला जायचा आणि पाणथळस्थाना तृषा शांत करण्यासाठी जलदान केलं जायचं. आता वेगवेगळ्या पद्धतीचं दान आपण करू शकतो. दान म्हणजे डोनेशन नव्हे, दान एक गुप्त असतं. असं म्हणतात ना, डोनेशन देताना आपण ते नाव जाहीर करतो, काय डोनेशन दिली हे जाहीर करतो, पण दान हे गुप्त ठेवायचं असतं. एका हातानं दिलेलं दान दुसऱ्या हाताला सुद्धा कळता कामा नये. तेव्हा गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत दान द्या, अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. आपली भारतीय संस्कृती आहे ना, ती भोगात नाही, ती त्यागात आहे. इतरांना मदत करण्यामध्ये, आनंद मानण्यामध्ये आहे. आणि त्याचं दर्शन गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत दान देण्याची जी पद्धत आहे, त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. तेव्हा सण उत्सवांचं महत्व हे मानवी जीवनात आहे. आणि आता ज्या ज्या ठिकाणी देशामध्ये भारतीय माणूस गेलेला आहे ना, तिथं तो भारतीय सण साजरे करतो, लक्षात घ्या, हे हो. महत्वाचं आहे. त्यामुळे गुढीपाडवा, दिवाळी, गणेशोत्सव हे सण केवळ भारतापुरते राहिले नाहीत, ते हे ग्लोबल सण झालेले आहेत. संपूर्ण जगामध्ये हे सण साजरे केले जातात. तेव्हा इतर देशातील लोक विचारतात गुढीपाडवा म्हणजे काय, तर ते सांगितलं जायला पाहिजे आणि त्याचं महत्व सांगितलेलं पाहिजे. विजयाची गुढी आहे, पराक्रमाची गुढी आहे आणि सत्याची गुढी आहे, मेहनतीची गुढी आहे. आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस, गुढीपाडव्याचे दिवस हा खूप खूप महत्वाचा आहे. आणि हे सण उत्सव हे आनंदाने साजरे करायचे असतात. परंतु पुन्हा एकदा सांगतो की दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे. जसं इतरांना आपण अत्तर लावायला गेलो की आपला हात आपण सुगंधित आपोआप होतो, तसं इतरांच्या जीवनामध्ये सण उत्सवाच्या निमित्तानं आनंद निर्माण करायला पाहिजे. आणि
तोच संदेश या शोभायात्रेतून दिला जातो. तसंच राष्ट्रप्रेमाचा संदेश या शोभायात्रेतून आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवीत दिला जातो. नक्कीच सर, आपले सगळे सण आता खूप ग्लोबल झालेले आहेत आणि हे सण आपण का साजरे करतो हे सुद्धा लोकांना आता चांगलं माहिती झालंय. आणि ज्यांना माहिती नसेल आणि ज्यांच्या मनात गैरसमज असतील ते गैरसमज ही मुलाखत बघून नक्कीच दूर होतील. तुम्ही या सगळ्या म्हणजे गुढीपाडव्याच्या सणासोबतच इतर सगळ्या सणांची जी माहिती सांगितलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार सर्वांना, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे संपूर्ण वर्ष तुम्हाला आनंदाचं, सौख्याचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं. मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.